लोकसभा निवडणुकीसाठी रखडलेलं जागा वाटप, होणारे आरोप प्रत्यारोप, निवडणुकीची तयारी या आणि अशाच अनेक विषयांवर बोलण्यासाठी झिरो आवरमध्ये उपस्थित आहेत भाजपचे आमदार श्रीकांत भारतीय. श्रीकांतजी, एबीपी माझाच्या झिरो आवरमध्ये आपलं स्वागत आहे. खरं तर कशी सुरू आहे भाजपाची तयारी निवडणुकीची? नमस्कार सरिता, मी तुम्हाला आवर्जून सांगेन की भारतीय जनता पार्टी निवडणुकीची तयारी कधीच निवडणुकीच्या काळात करत नाही. आम्ही 365 दिवस निवडणुकीची तयारी करणारे जिवंत राजकीय संघटना आहोत. त्यामुळे स्वाभाविकपणे 365 दिवस जो विद्यार्थी अभ्यास करतो त्याला स्वाभाविकपणे थोडा जास्त अभ्यास परीक्षेच्या काळात करावा लागतो. पण वर्षभर अभ्यास करत असल्यामुळे इलेक्शनच्या काळात केलेला अभ्यास आम्हाला यश देऊन जातं. त्यामुळे इलेक्शनची तयारी वर्षभर चालली आहे आणि आता मात्र जोरात चाललेली आहे. अजूनही 45+ लक्ष आहे का? पूर्ण होऊ शकतं का? तुम्हाला मी थोडा आकडा क्लिअर करतो. 45+ म्हणजे 46 होतं. 45+ म्हणजे 48 पूर्ण. तुम्ही जर महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा सगळ्या क्षेत्रामध्ये सगळ्या सामान्य लोकांना जर भेटलात तर तुम्हाला असं लक्षात येईल की महाराष्ट्राच्या 13.5 कोटी जनतेला नरेंद्रभाई मोदी पुन्हा प्रधानमंत्री म्हणून हवे आहेत. त्यामुळे 45+ म्हणजे 46 नाही, 48 पूर्ण. आम्ही सगळ्या सीट जिंकण्याची तयारी करतोय. खरं तर अनेक जागांवर आजही उमेदवार जाहीर झालेले नाहीयेत. जवळजवळ मला वाटतं 12 जागा अशा असतील की महायुतीच्या की जिथे उमेदवार अजून घोषित झालेले नाही. कुठे नक्की अडचण येते? मी आवर्जून असं सांगेन की भारतीय जनता पक्षाची निर्णयाची आपली एक प्रक्रिया आहे, पद्धत आहे. आणि त्या पद्धतीनुसार भारतीय जनता पक्ष निवडणुकीमध्ये कॅन्डिडेटची निवड करते. कुठे अडलासा पाठ कधीच नसतो. एखाद्या मतदारसंघामध्ये एखाद्या उमेदवाराची जेव्हा निवड केली जाते तेव्हा ती जिंकण्याच्या समीकरणावर केली जाते. आणि मग स्वाभाविकपणे त्या ठिकाणच्या सगळ्या लोकांशी चर्चा करून भारतीय जनता पक्ष उमेदवाराची निवड करते. मला हे आवर्जून सांगितलं, 6 वर्षात केलेलं काम हे जेवढं महत्वाचं तेवढंच भारतीय जनता पक्षाची उमेदवार निवडीची जी प्रक्रिया आहे ती इतकी शास्त्र शुद्ध आहे की त्यामुळे आम्ही निवड योग्य करतो. ज्याला तुम्ही उशिरा म्हणताय ती आमच्या दृष्टीने राईट टाइम अशी आहे. पण तरीही ठाणे असो, दक्षिण मुंबई असो, अशा अनेक जागा आहेत ज्याबद्दल कुठंतरी संघर्ष सुरू आहे शिवसेनेच्या. अशा पद्धतीचे संकेत बाहेर येतात आहेत. काय नक्की परिस्थिती आहे? थोडा शब्द सरिता तुमचा करेक्ट करतो. संघर्ष सुरू, सरिता तुमचा संवाद आणि काम करत असल्यामुळे आणि तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये चांगला संवाद असल्यामुळे स्वाभाविकपणे एखाद्या मित्र पक्षाची उमेदवाराची निवड होते. खरं पाहिलं तर मित्र पक्षांनी कुठला उमेदवार निवडावा हा त्यांचा स्वतंत्र अधिकार आहे, ते निवड करतात. पण ज्या पद्धतीचं एकजिन्सी वातावरण आणि नरेंद्रभाई मोदींना पुन्हा प्रधानमंत्री केलं पाहिजे हा वस्ता आहे, हा अजेंडा आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे एकमेकांमध्ये संवाद आहे, समन्वय आहे. त्यामुळे संवाद आणि समन्वयातूनच त्या ठिकाणच्या लोकसभेच्या उमेदवाराची निवड होते. म्हणजे कुठल्याही जागांचा तिढा नाही महायुतीत, असं तुमचं म्हणणं आहे का? 100% तिढा नाही. 48 लोकसभा, महाराष्ट्र मोठा आहे. 3 पक्ष एकत्र आहेत आणि स्वाभाविक जामकर साहेबांची निवड झाली. अशा पद्धतीने आम्ही निवड करत असल्यामुळे आणि स्वाभाविकपणे तिन्ही मोठे पक्ष असल्यामुळे सत्तेमध्ये असलेले पक्ष आहेत, त्यामुळे तिघही एकमेकांशी चर्चा करून, योग्य ती चर्चा करून, योग्य त्या संवादातून योग्य तो निर्णय यावा अशी अपेक्षा असल्यामुळे एखाद 2-3 दिवस तिकडे एवढा चालत आहे. पण ही निवडीची शास्त्रशुद्ध परंपरा आहे, पद्धत आहे.
त्याच्यामध्ये संवाद आहे आणि समन्वय आहे. श्रीकांतजी, एकंदरीत जर आपण बघितलं तर महादेव जानकर आज एक चौथे मित्र म्हणायला पाहिजे तुमच्या बरोबर आले आणि खरं तर आम्ही थांबलो होतो बातमी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मिळेल या बाबतीत, मात्र कुठेतरी त्यांच्या बरोबरची चर्चा मात्र थांबली आहे असं कळतंय. कुठे नक्की अडलंय? पुन्हा मी शब्द क्लिअर करतो, अडायचं काही कारणच नाही आहे. स्वाभाविकपणे नरेंद्रभाई मोदींना पुन्हा प्रधानमंत्री केलं पाहिजे हे जसं जानकर साहेबांना वाटतंय तसं महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या पक्षात काम करणाऱ्या लोकांना वाटतच आहे. काही लोक प्रकट करतात, काही लोक प्रकट करत नाहीये. स्वाभाविकपणे अमितभाईची त्यांची भेट झालेली आहे आणि त्या स्केलवरती ही चर्चा आहे, त्या स्केलवरती चर्चा पुढे सुरू आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे अशा संबंधातला कुठला तो योग्य आणि चांगला निर्णय तुम्हाला लवकरच कळेल. म्हणजे अजूनही राज ठाकरे यांच्या बरोबर चर्चा सुरू आहे? केवळ राजसाहेब नाही, भारतीय जनता पक्ष वेगवेगळ्या पक्षांशी संबंधित असतात जे जे लोक आलेले आहेत त्यांना असं वाटतंय की हिंदुस्थानचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी झाले पाहिजे आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये जगामध्ये भारत सगळ्यात समोर आहे. त्या सगळ्या लोकांशी संवाद आहे सुरू. पण आता त्या लोकांना तुम्ही कुठे सामावून घेणार? काय आहे नक्की फॉर्म्युला? मी आवर्जून सांगितलंच पाहिजे की प्रत्येक गोष्ट आपण आकड्यामध्ये का नसतो, प्रत्येक गोष्ट आपण मॅथमॅटिक्सच्या समीकरणामध्ये का नसतो. जेव्हा एखादा राजकीय पक्ष आणि एखादा राजकीय नेता नेशन फर्स्टचा विचार करतो, देश पहिला विचार करतो, त्यावेळेला असे सगळ्या गोष्टी सेकंडरी होत जातात आणि मग त्यानंतर श्रीकांतजी, आपण असं म्हणत असला तरी राजकीय पक्षांची मैत्री ही शेवटी राजकारणासाठी असते, सत्तेत येण्यासाठी असते आणि प्रत्येक पक्षाला एक एक जागा ही महत्वाची असते. भाजपासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सत्तेत यावं हे जितकं महत्वाचं आहे तितकंच महत्वाचं ते अजितदादांसाठी आणि एकनाथ शिंदेंसाठी असेल, पण त्यांच्यासाठी त्यांच्या पक्षाचं स्वतःचं अस्तित्व सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. कुठंतरी जागा वाटपाचा तिढा सुटला नाही हे संकेत अजूनही महाराष्ट्रात का जात आहेत? तुम्ही म्हणलं ते खरं आहे. प्रत्येक राजकीय पक्षाचा आपला एक स्वतंत्र अजेंडा आहे, तो आपलाच पाहिजे. प्रत्येक राजकीय पक्षाला असं वाटतं की आपला पक्ष वाढला पाहिजे, आपल्याला अधिकाधिक संधी झाले पाहिजे. हे ध्येय नाहीच आहे, हे योग्यच आहे. पण हे करत असताना जो अजेंडा आहे तो स्पष्ट आहे, तो क्लिअर आहे. त्यामुळे मी तुम्हाला असं म्हटलं की क्रीडा नाही आहे का, संवाद आणि समन्वयाला एक स्पेस येतोय, एवढाच त्याचा अर्थ आहे. एक शेवटचा प्रश्न मी आपल्याला विचारते श्रीकांतजी की आज काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामधली जी काही चर्चा आहे त्यात प्रकाश आंबेडकर यांना सातत्यानं भाजपाची बी टीम म्हटल्या जाते आणि कुठेतरी आज सुजात आंबेडकरांच्या ट्विटवरून सुद्धा ते दिसत आहे की ही बाब त्यांना लागली आहे. नक्की काय आहे प्रकाश आंबेडकर आणि भाजपाचे संबंध? प्रकाश आंबेडकर आणि भाजपाचा संबंधाचा सगळीच आपण नंतर विचार करूया. पण काँग्रेस आणि आंबेडकर या संबंधाचा नक्की विचार केला पाहिजे. श्रद्धेय भीमराव बाबासाहेब आंबेडकरांना 2 वेळा संसदेमध्ये जाण्यापासून रोखणं ही काँग्रेस आहे. ज्या विश्वतुल्य व्यक्तिमत्वाने संविधान दिलं त्या संविधानाच्या सर्वोच्च ठिकाणी याच काँग्रेसने श्रद्धेय बाबासाहेब आंबेडकरांना नाही जाऊ दिलं आणि ते तर सोडा, तो हा इतिहास आहे. आताच्या आंबेडकर साहेबांना याच लोकांनी अपमान केलाय. वंचित आघाडी तर महाविकास आघाडीच्या स्टेजवर गेली होती, पण त्यांना ही काँग्रेसचा अनुभव आलाय. काँग्रेसने नेहमीच आंबेडकरांचा अपमान केलेला आहे. आता जरा भाजपचा प्रश्न मी तुम्हाला मोकेपणाने सांगतो की वंचित बहुजन आघाडी हा स्वतंत्र राजकीय पक्ष आहे. आपण आंबेडकरांचे वेगवेगळे ट्विट आणि वेगवेगळे वक्तव्य बघा, त्यांनी आमच्यावर नेहमीच टीका करत आला. तो एक स्वतंत्र राजकीय पक्ष आहे आणि त्यांची स्वतंत्र मांडणी आहे, त्यांची स्वतंत्र भूमिका आहे. त्याच्या बऱ्याच भूमिकाशी आम्ही सहमत असू शकत नाही. नक्की श्रीकांतजी, आपले खूप खूप धन्यवाद. आपण 0 आवर मध्ये आलात आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.